श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होवोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. 5 फेब्रुवारी या दिवशी दुर्गा अष्टमी आहे. हिंदू धर्मामध्ये दुर्गाष्टमीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस माता दुर्गांना समर्पित आहे. दुर्गाष्टमीला दुर्गा मातेचे व्रत आणि पूजा करण्याची परंपरा आहे. तर या महिन्यामध्ये दुर्गाष्टमी व्रत कोणत्या दिवशी पाळले जाईल व शुभ मुहूर्त कोणता आणि कोणत्या विशेष सेवा उपाय कराव्या याची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया. तर बघा, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी ही मासिक दुर्गाष्टमी असते. मासिक दुर्गाष्टमीचा दिवस देवी दुर्गेला समर्पित करण्यात आला आहे. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी देवी आदिशक्ती माँ दुर्गा, जगाची माता यांचे पूजन केले जाते. या दिवशी उपवासही केला जातो. हिंदू धर्मीय मान्यतेनुसार जो कोणी मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी दुर्गा देवीची उपासना आणि उपवास करतो त्याच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास आणि उपासना करणाऱ्यांवर माता दुर्गेचा विशेष आशीर्वाद असतो. आईच्या कृपेने त्यांचे घर अन्न आणि पैशाने भरले जाते. त्यांना आर्थिक समस्या कधीच येत नाहीत. प्रलंबित कामे पूर्ण होतात. घरात सुख समृद्धी नांदते. तर आता पाहूया फेब्रुवारी महिन्यातील मासिक दुर्गाष्टमी नेमकी कधीपासून सुरू होऊन कधीपासून संपणार आहे. तर हिंदू पंचांगानुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी बुधवार 5 फेब्रुवारी रोजी पहाटे 2:30 सुरू होईल. ही तारीख 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 12:35 संपेल. अशा स्थितीमध्ये उदय तिथीनुसार 6 फेब्रुवारीला मासिक दुर्गाष्टमी साजरी केली जाणार आहे. तर या दिवशी दुर्गा मातेची पूजा कशा पद्धतीने करावी ते आता आपण पाहूया. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. फक्त नियम हाच आहे की कोणत्याही देवीची पूजा करताना अंगावर काळे वस्त्र घालू नये. बाकी कोणत्याही रंगाचे वस्त्र घालून तुम्ही पूजा करावी आणि जे कपडे आहेत ते वापरलेले नसावे, ते स्वच्छ धुवून घालावेत. त्यानंतर आपणास काय करायचं आहे की ज्या ठिकाणी आपण पूजा करणार आहे ते स्वच्छता करायची आहे. जर तुम्ही देवघरामध्ये पूजा करणार असेल तर तुम्ही देवघर व्यवस्थितरित्या सर्व देवांची पूजा करून स्वच्छ करा. त्यानंतर माँ दुर्गेची मूर्ती किंवा चित्र स्थापित करावे. तर बघा, असं मानलं जातं की ही जी देवीची रूप आहेत ती सर्व आदिशक्ती या एकत्र आहेत. आपल्याकडे महालक्ष्मी असेल किंवा दुसऱ्या तुळजापूरची भवानी असेल, कोणतीही देवी असेल तर तिचीसुद्धा पूजा तुम्ही या दिवशी केली तरीही चालेल. तर त्यानंतर त्यांची जी काही मूर्ती आहे किंवा फोटो आहे त्याची तुम्ही फोटो असेल तर पुसून घ्या आणि मूर्ती असेल तर अभिषेक करा. त्यानंतर त्या दिवशी खास दुर्गा मातेला लाल कलरची चोली म्हणजे चुनरी अर्पण करण्याची प्रथा आहे. ती जर तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही त्यांना अर्पण करू शकता. त्यानंतर पूजा करताना माँ दुर्गांना गंगाजलाने स्नान करावे. त्यानंतर त्यांना फुले, चंदन, रोळी, सिंदूर इत्यादी अर्पण करावे. दुर्गा देवीला फळे, मिठाई अर्पण करावी. त्याचप्रमाणे इतर गोष्टीसुद्धा तुम्ही पूजेमध्ये समाविष्ट करू शकता. त्यानंतर माँ दुर्गेच्या विविध मंत्रांचा जप करावा. माता दुर्गेंची स्तुती करावी. त्याची कथाही वाचायला किंवा ऐकायला हवी. शेवटी माँ दुर्गेची आरती करावी. या दिवशी मुलींना जेवण द्यावे आणि त्यांनाही दान करावे. तर या दिवशी काही महत्त्वाचे नियमसुद्धा पाळावयाचे आहेत. मासिक दुर्गाष्टमीच्या दिवशी उपवास करून फक्त सात्विक अन्न खावे. गरीब आणि गरजूंना दान दिले पाहिजे. या दिवशी मांसाहार आणि मद्यपान टाळावे. लाल रंगाचे कपडे घालू नयेत. त्याचप्रमाणे काळ्या रंगाचे कपडेसुद्धा घालू नयेत. खोटे बोलू नये. कोणाबद्दलही वाईट बोलू नये किंवा विचार करू नये. ज्येष्ठांचा अनादर करू नये. मासिक दुर्गाष्टमीचे महत्त्व. मासिक दुर्गाष्टमी ही माँ दुर्गेचा आशीर्वाद घेण्याची एक उत्तम संधी आहे. या दिवशी दुर्गा मातेची उपासना केल्याने सर्व प्रकारचे संकट दूर होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. दुर्गा पूजेचे धार्मिक महत्त्व खूप
खोल आहे. हा सण आपल्याला शिकवतो की चांगल्याचा नेहमी वाईटावर विजय होतो. दुर्गापूजा हा शक्तीच्या उपासनेचा सण आहे. माता दुर्गा ही आदिशक्ती मानली जाते. दुर्गापूजा हे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक आहे. तर ज्याप्रमाणे आपण पौर्णिमा, अमावस्या या तिथींना महत्त्व देतो, त्याचप्रमाणे महिन्याची येणारी ही कालाष्टमीसुद्धा खूप महत्त्वाची आहे. जर आपण या दिवशी काही खास विशेष सेवा, उपाय केले तर ते नक्कीच फलद्रूप होतात. तर आपणास माहीत आहे की दुर्गा ही म्हणजे एक आदिशक्तीच आहे. तर तिचे तत्त्वसुद्धा प्रत्येक आदिशक्तीमध्ये आहे. म्हणून या दिवशी आपण आपल्या कुलदेवीची सुद्धा सेवा करू शकतो. तुमची जी कुलदेवी आहे तिचे जरी नामस्मरण केले तरीही तुम्ही चालेल. त्याचप्रमाणे दुर्गादेवीचे सुद्धा ओम दुम दुर्गे नमः, ओम दुम दुर्गे नमः, दुर्गा माता की जय या मंत्राचा सुद्धा उच्चार तुम्ही केला तरीही चालेल. तर बघा मैत्रिणींनो, या अष्टमीच्या दिवशी आपण आपल्या घरातील दुःख, दारिद्र्य, इडा-पिडा निघून जाण्यासाठी काही उपाय करू शकतो. तर आपणा सर्वांना हे माहीतच आहे की कापूर आपण नेहमी पूजा करताना, आरती करताना वापरत असतो. कापरामध्ये असे काही महत्त्वाचे गुणधर्म आहे ज्याने घरातील नकारात्मकता निघून जाते. त्याचप्रमाणे कापराच्या सुगंधाने वातावरणातील जे सूक्ष्म जीवाणू, रोगजंतू आहेत ते निघून जातात व आपली पूजा सफल होते. म्हणूनच आपण प्रत्येक पूजेमध्ये, आरतीमध्ये कापूर वापरतो. तर या अष्टमीच्या दिवशी सुद्धा आपण आज सायंकाळच्या दिवशी या कापराचा एक उपाय करायचा आहे. तर बघा, देवघरामध्ये बसायचे आहेत आणि देवघरामध्ये तुम्हाला कापूर प्रज्वलित करायचे आहेत आणि या कापरासोबत तुम्हाला 5 किंवा 7 न तुटलेल्या, फुटलेल्या, खराब झालेल्या म्हणजे बघा अख्ख्या ज्या लवंगा असतात, ज्याला व्यवस्थितरित्या फूल असत्या, अशा ह्या 5 लवंगा घ्यायच्या आहेत. कापूर घ्यायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला, ज्या वेळेला घरामध्ये लक्ष्मी यायची वेळ असते त्यावेळेला हा उपाय करायचा आहे. एका प्लेटमध्ये कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत. कापराच्या वड्यासुद्धा तुम्ही 5 किंवा 7 घेऊ शकता आणि त्याच्यावर लवंग आहेत त्यासुद्धा 5 किंवा 7 त्या घ्यायच्या आहेत. कापूर प्रज्वलित करायचे आहेत आणि दुर्गादेवींना, तसेच तुमची जी कोणती कुलदेवी आहे तिला विनंती करायची आहे की माझ्या घरातील दुःख, दारिद्र्य, इडा, पिडा सर्व टळून बाहेर जाऊ दे म्हणायचे आहे. आणि ती प्लेट आहे ती तुम्हाला हातामध्ये घ्यायची आहे आणि तुमच्या संपूर्ण घराच्या कानाकोपऱ्यामध्ये घंटा वाजवत फिरवायची आहे. घंटी वाजवल्याने घरातील नकारात्मकता निघून जाण्यास मदत होते. त्याचप्रमाणे कापूरसुद्धा आपल्या घराचे शुद्धीकरण करतो आणि लवंगेमध्ये सुद्धा खूप चांगले गुणधर्म आहे. हे सर्व तुम्हाला तुमच्या घराच्या चारही कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचं आहे आणि त्यानंतर घराच्या बाहेर नेऊन प्रवेशद्वाराजवळ ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही केले असेल तर प्रत्येक महिन्याच्या अष्टमीला तुम्ही हा उपाय करू शकता. अतिशय प्रभावी आणि चमत्कारिक उपाय आहे. याने घरातील जी काही दुष्ट शक्ती, इडा, पिडा, नकारात्मक ऊर्जा आहे ती सर्व निघून जाण्यास मदत होते व देवीची कृपा आपल्या कुटुंबावर राहण्यास मदत होते. तर मैत्रिणींनो, अशी ही कालाष्टमीची संपूर्ण माहिती व या दिवशी करावयाचा खास, विशेष आणि सोपा उपाय. तर आपल्या चॅनलवर मी असेच काही सण, वार, व्रत, वैकल्ये, उपाय, तोडगे यांची माहिती टाकत असते. तर अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन स्वामी सेवेच्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ.